मंडळी, घरामध्ये बऱ्याचदा थोड्या थोड्याच भाज्या शिल्लक असतात, तर अशाच थोड्या थोड्या भाज्यांमधनं एक छान नवीन भाजी तयार झाली. इथे मी गाजर, बटाटा आणि तोंडली जे आपल्याकडे होतं ते उकळवून घेतलेलं आहे. आणि ही भाजी जी आहे ती आमच्याकडच्या होऊ घातलेल्या शेफनी केलेली आहे. त्याने तेल कढईमध्ये घातलं, कढीपत्ता छान तळून घेतला, बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, कांदा छान परतवून घेतला आणि त्याच्यामध्ये टमाटे घातलेले आहेत. 2 टमाटे इथे चिरलेले, एक मोठा कांदा होता आणि टमाटाही चांगल्यापैकी परतवून घेतला. हळद, लाल तिखट, गरम मसाला हे घालून हेही व्यवस्थित परतवलं. थोडा टमाटा मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या ज्या उकडलेल्या भाज्या आहेत त्या घातलेल्या आहेत. भेंडी पण माझ्याकडे शिल्लक होती, पण ती सगळ्यांना पुरेल अशी नव्हती, थोडीशी होती. तर त्याने ती मस्तपैकी चॉप केलेली आहे, व्यवस्थित पातळ अशी चिरलेली आहे आणि ती घातली आहे याच्यामध्ये. ते सुद्धा 1-1.5 मिनिटभर त्याने परतवून घेतलं आणि त्यात त्यांनी नारळाचं दूध घातलेलं आहे. हे रेडीमेड नारळाचं दूध मिळतं ते घातलेलं आहे. निम्म आत्ता घातलं आहे, ते परतवून घेतलं. भेंडी थोडीशी मऊ होईपर्यंत हे परतवायचं आणि दूधसुद्धा त्या भाज्यांमध्ये छानपैकी ॲब्सॉर्ब होतं. जास्त मसाले न घालता खूप छान अशी भाजी झाली होती ही. हे व्यवस्थित परतवलं आहे बघा. दूध आता कमी झालेलं आहे, भाज्यांमध्ये ॲब्सॉर्ब झालं आहे. आता मिरपूड घातली आहे आणि मीठ घातलं आहे. पुन्हा थोडंसं परतवलं आणि जे उरलेलं दूध होतं त्या कॅनमध्ये ते सुद्धा घातलं आणि झाकण ठेवून एक मस्त सणसणीत वाफ दिलेली आहे. मस्त वाफ आलेली आहे. मस्त छानपैकी भाज्या या मुरलेल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये त्यांनी डार्क सोया सॉसचं एक पॅकेट घातलेलं आहे. हे पुन्हा परतवून घ्यायचं, 1-1.5 मिनिटभर हे परतवायचं आणि आपली जी भाजी आहे ती तयार आहे.